आंदोलनाचे समाजशास्त्र. एका शहरात चाललेलं आंदोलन भारतभरात कसं काय पसरू शकतं? बघा ना, विचार करा. एखादा विद्यार्थी आहे, एखादा व्यक्ती आहे, त्याला काही अनुभव आला, मग त्यांनी इंस्टाग्रामवर छोटीशी रील बनवली, फेसबुकवर व्हिडिओ टाकला, एक्सवर त्यांनी ट्विट केलं किंवा युट्यूबवर त्यांनी एखादा व्हिडिओ घेतला. मग हाच व्हिडिओ, हेच ट्विट, हीच पोस्ट ही क्षणभरामध्ये लाखो करोडो लोकांपर्यंत पोहोचते आणि सुरुवात होते ती अशा एका वेगळ्याच गोष्टीला. एकेकाळी आंदोलनाची बातमी न्यूजपत्रांमधून मिळायची. कधीतरी संध्याकाळी दूरदर्शनवर बातम्या यायच्या आणि त्यामुळे भारतभरात कुठेतरी घडणारी एखादी घटना ही आपल्याला फार वेळेनंतर समजायची. पण आज आपल्या नवीन जनरेशनकडे हातामध्ये मोबाईल आहे, लाखो करोडो व्यक्तींकडे मोबाईल आहे, इंटरनेट आहे आणि त्यामुळे ही माहिती क्षणार्धात त्यांच्यापर्यंत पोहोचते. यालाच मॅन्युअल कॅस्टेला म्हणतात नेटवर्क सोसायटी. समाज आता फक्त फिजिकल गोष्टींनी, रस्त्यांनी यांनी जोडलेला नाहीये, तर तो फिजिकल बॅरियर्स क्रॉस करून डिजिटल नेटवर्कने पण जोडलेला आहे. इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, युट्यूब, टेलिग्राम हे फक्त ऍप्स नाहीयेत, तर ते आजच्या समाजातले लोकांचे भेटण्याचे सामाजिक कट्टे आहेत. तिथे लोक एकमेकांना व्हर्च्युअली भेटतात आणि इथे त्यांची माहिती, भावना, अनुभव, कल्पना ते मांडतात आणि त्या एकमेकांबरोबर शेअर केलेल्या गोष्टी अगदी वाऱ्याच्या वेगाने पसरतात. मागच्याच दशकात झालेली मी टू मुवमेंट हे त्याचं उदाहरण आहे. जगात कुठेतरी महिलांना त्यांच्यावर होणाऱ्या वेगळ्या गोष्टींचे अनुभव आले. हे अनुभव महिलांनी इंटरनेट मार्फत, सोशल मीडिया मार्फत ते लोकांपर्यंत पोहोचवले आणि यांचा अनुभव ऐकून इतरही महिला जगभरातल्या, मला पण हा प्रॉब्लेम झालेला आहे, मी टू ही चळवळ त्यांनी त्याच्यामध्ये उभी केली. आजही विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला या आंदोलनामधून रील्स, पोस्ट, हॅशटॅग, व्हॉट्सअप मेसेज या माध्यमातून वेगवेगळ्या शहरातील, देशाच्या वेगवेगळ्या भागातील विद्यार्थी एकमेकांशी जोडलेले दिसतात. म्हणून मॅन्युअल कॉस्टेला यांनी शिकवलेली गोष्ट आपण लक्षात ठेवूया की आजची आंदोलनं फक्त जमावानं मोठी होत नाहीयेत, तर ती नेटवर्कमुळे वाढतायत. आणि म्हणूनच म्हणतो, आंदोलन समजलं की समाज समजेल, समाजशास्त्र समजेल.